Hello, dear students. Myself, Dr. Ganesh Anguse, and welcome to the Samarth Science Academy. तर आपण आज थोडंसं बायोलॉजीबद्दल इंट्रोडक्टरी पार्ट्स आणि याच्यामध्ये कोणते कोणते युनिट्स असतील आणि ह्याचा आपल्याला कोणता टॉपिक शिकायचा आपल्याला ह्याच्याबद्दलचं थोडंसं ब्रीफमध्ये डिस्कशन पाहूयात. तर व्हॉट इज बाय बायोलॉजी? तर बायोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तर हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कोणते कोणते असतील? तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर टू टाइप्स, दॅट इज प्लांट्स आणि सेकंड कोण असेल? सेकंड वन इज ॲनिमल्स. प्लांट्स, सेकंड वन इज ॲनिमल्स. मग इथं परत ह्या बायोलॉजीच्या दोन ब्रांच पडतील. एक असेल स्टडी ऑफ प्लांटच्या असलेलं म्हणतो आपण बॉटनी आणि ॲनिमलच्या असलेलं म्हणतो आपण झुलॉजी. ठीक आहे. तर प्लांटमध्ये आपल्याला 11वीमध्ये प्लांट फिजिओलॉजी आहे आणि प्लांट किंगडम आहे. हे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, लिव्हिंग वर्ल्ड, हे खूप सारे पॉईंट्स पाहायचे आहेत, खूप सारे टॉपिक्स आहेत. तर आपण एक सिम्पल टॉपिक जो की सगळ्यांच्या रिलेटेड असेल, तर 11वीच्या बुकमध्ये काय आहे? तर फर्स्ट युनिट आहे लिव्हिंग, सेकंड वन इज बॉडीचं स्ट्रक्चर असेल, ॲनाटॉमी, त्याच्यामध्ये असेल प्लांटबद्दलची इन्फॉर्मेशन असेल, ॲनिमलबद्दलची असेल. थर्डमध्ये सेल्स पाहिजे. त्यानंतर फोर्थमध्ये प्लांट फिजिओलॉजी आणि फिफ्थमध्ये एक युनिट आहे 11वी बायोलॉजीमध्ये, त्याचं नाव आहे ह्युमन फिजिओलॉजी. तर आपण ह्युमन फिजिओलॉजी का घेत आहे अगोदर? कारण की मॅक्झिमम पॉईंट्स मॅक्झिमम हे टॉपिक्स असतील हे आपल्या दैनंदिन जो काही आपल्या दैनंदिन दिनचर्या असेल त्याच्याशी रिलेटेड आहेत, आपल्या बॉडीशी रिलेटेड आहेत, आपल्या डेली ॲक्टिव्हिटीमध्ये रिलेटेड आहेत. मग आपण जे काही काम करतो, प्रत्येकजण काम करतो, तर हे काम कशासाठी करतो? जेवण मिळण्यासाठी, अन्नासाठी. म्हणजे प्राण्यांची आता ह्युमन काम करतात, त्यांची गोष्ट वेगळी. कुणाला गाडी पाहिजे, कुणाला बंगला पाहिजे, ह्याच्या नो लिमिट्स, ग्रीड्सचं नो लिमिट्स. पण जे काही ॲनिमल्स असतील, मेजॉरिटी ऑफ ॲनिमल्स सगळ्यात सकाळी कावळे, चिमणी जे कोणी असेल, सकाळी उठलं की घरटं सोडतात, बाहेर जातात. कुठे जातात? अन्नाच्या शोधार्थ. म्हणजेच फूड ही एक बेसिक गरज आहे. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमची अन्न हे बेसिक गरज आहे, बरोबर? असं कुणी पण असो, आहे का कोणता ॲनिमल विदाऊट फूड जिवंत राहू शकतो? नाही. असं कुणीही नाही की जो फूडच्या शिवाय जिवंत राहील. प्रत्येकाला अन्नाची गरजच आहे. मग मानवाच्या 3 मूलभूत गरजाच आहेत: अन्न, वस्त्र आणि निवारा. मग आपण सगळ्यात अगोदर या फूडबद्दलच शिकलो. तर नेमकं हे फूड घेतो, भूक लागल्याच्यानंतर फूड घेतो किंवा पाणी पितो किंवा चक्कर आल्याच्यानंतर कोणी ग्लुकॉन डी देतात किंवा चॉकलेट देतात. नेमकं ह्याचं होतं काय? बॉडीमध्ये गेल्याच्यानंतर होतं काय? म्हणजेच जी आपली अन्नपचन प्रक्रिया आहे किंवा अन्नपचन करण्याची क्रिया आहे, यासाठी एक मशिनरी लागेल. जसं की सिमेंट, वाळू, खडीला मिक्स करण्यासाठी ते मिक्सर असतं, आपल्या घरी ज्यूस बनवण्यासाठी सुद्धा मिक्सर असतं. त्याचप्रकारे जे काही फूड घेतो ते फूडचं ब्रेकडाऊन पण होते आणि बॉडीमध्ये ॲब्सॉर्ब पण होते आणि जे अनवॉन्टेड ते बॉडीच्या आऊट एक्सक्रीट पण होत आहे. मग ही प्रोसेस पाहिजे आपल्याला, पूर्ण प्रोसेस पाहिजे. मग यासाठी आपण एक बेसिक टॉपिक पाहूयात. त्याचं नाव आहे डायजेशन अँड ॲब्सॉर्प्शन. डायजेशन अँड ॲब्सॉर्प्शन. तर या टॉपिकमध्ये डायजेशन अँड ॲब्सॉर्प्शन.
तर या टॉपिकमध्ये पाहणार काय आपण, पाहणार काय काय, तर फर्स्ट एक तर पाहणार फूडबद्दल. फूड फर्स्ट पॉईंट, फूड किती प्रकारचा खातो आपण, काय काय असतं आपल्या फूडमध्ये. ओके, फूडची गरज का. नेक्स्ट हे फूड घेतलं, फूड कुठे घेतो, डोक्यात टाकतो का नाही. एक त्यासाठी एक परफेक्ट सिस्टम असेल त्याला म्हणतो आपण. सेकंड वन इज डायजेस्टिव्ह सिस्टम. डायजेस्टिव्ह सिस्टम, ह्या डायजेस्टिव्ह सिस्टमचे दोन पार्ट्स, एक असेल एलिमेंटरी कॅनल और डायजेस्टिव्ह ट्रॅक. डायजेस्टिव्ह ट्रॅक, डायजेस्टिव्ह ट्रॅक. सेकंड असेल डायजेस्टिव्ह ग्लँड्स किंवा ॲसेसरी ग्लँड्स. तर ह्या ग्लँड्स काय करतील, सिक्रीट करतील. सिक्रेशन त्यांचं जसं की माउथमध्ये असेल सॅलायव्हरी ग्लँड, ही सिक्रीट करेल सलायवा. नेक्स्ट ह्यानंतर पाहणार आपण यांचं डिसीजेस. डायजेस्टिव्ह सिस्टम, डायजेस्टिव्ह ट्रॅक नंतर ह्याचं ॲब्सॉर्प्शन पाहू आपण. पुढचं ॲब्सॉर्प्शन. ॲब्सॉर्प्शन नंतर फोर्थ वन इज डिसीजेस. डिसीजेस ऑफ डायजेस्टिव्ह, डिसीजेस ऑफ दी डायजेस्टिव्ह सिस्टम. ओके, एकदम सिंपल टॉपिक आहे, बेसिक, सर्वात बेसिक टॉपिक आहे, जे आपल्या बॉडीमध्ये आहे तेच पाहिजे आपल्याला या टॉपिकमध्ये. सो फर्स्ट पॉईंट, सगळ्यात अगोदर काय तर फूड. फूड, फूड म्हणजे अन्न. असं कुणी आहे का विदाऊट फूड जिवंत राहू शकेल नाही. म्हणजेच सगळ्यात अगोदर महत्वाची गरज काय आहे, अन्न. म्हणजेच इट इज दी मेजर और इट इज दी बेसिक रिक्वायरमेंट, बेसिक रिक्वायरमेंट ऑफ all living organisms. All living organisms. अन्नाशिवाय कुणीही जगणार नाही. आहे का कुणी असं विदाऊट फूड खाता तो म्हणलं की मी राहू शकतो, नाही. हे फूड गरजेचं आहे का, कारण की फूड काय करतंय, इट प्रोव्हाइड एनर्जी अँड ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स फॉर द ग्रोथ अँड रिपेअर ऑफ बॉडी टिश्यू. पाहत आपण, it provide food, provide energy and organic molecules. Organic molecules are components for growth and repair ऑफ बॉडी टिश्यू. म्हणजे काय, जर एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला त्याला सांगतात का 10 दिवस जेवण करूच नको तू, नाही. त्याला उलट मॅक्झिमम न्यूट्रिशियस फूड देतात का, कारण की जे काही जखम असेल, जी इंजुरी असेल ती लवकरात लवकर बरी होण्यासाठी, म्हणजे रिकवर होण्यासाठी. मग फूडमध्ये काय काय कॉम्पोनंट्स ऑफ फूड. कॉम्पोनंट्स ऑफ फूड, तर फूड काय काय खातो, तर फूडचे दोन कॉम्पोनंट्स, एक असेल मेजर कॉम्पोनंट्स, मेजर कॉम्पोनंट, आणि दुसरे असेल मायनर कॉम्पोनंट्स. मेजर कॉम्पोनंट, दुसरा मायनर कॉम्पोनंट. तर मेजर कॉम्पोनंट कोण आहे, मायनर कॉम्पोनंट कोण आहे, तर पाहूयात. जर आपण रोज राईस खात असू, भात किंवा पोळी, तर भाताचं जेवढं वजन आहे तेवढंच मीठ खातो का हो, किंवा तेवढंच लोणचं खातो का, नाही खात. म्हणजेच दोन प्रकारचे कॉम्पोनंट्स असतील फूडमध्ये, एक असेल मेजर, दुसरं मायनर. तर मेजरमध्ये कोण आहे, फर्स्ट वन इज कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स. सेकंड वन इज प्रोटीन्स. प्रोटीन्स. थर्ड वन इज लिपिड्स, आर म्हणतो आपण फॅट्स. तर कार्बोहायड्रेट कशामध्ये मिळतील, रोज कार्बोहायड्रेट खातो आपण, कशामध्ये असतील, एक तर राईस,
रोटी, ओके, एक्सेट्रा. शुगर ह्याच्यामध्ये सुद्धा कार्बोहायड्रेट असतं. प्रोटीन कशामध्ये असेल? प्रोटीन एग्स, मीट, फिश, पल्सेस. म्हणजे रोज वरण भात पोळी खातो. वरण म्हणजेच काय? तूर डाळ. तूर डाळ म्हणजेच काय? पल्सेस. पल्सेसमध्ये काय असेल? प्रोटीन्स. भातमध्येच काय? राईस, ओके, रोटी, चपाती, हे खूप सारे याच्यामध्ये आलं. त्यानंतर फॅट्समध्ये काय? ऑइल्स घेतो आपण. ऑइल भाजीला टाकतो, ऑइल पोळीवरती ऑइल लावतो, किंवा बटर नान वगैरे असेल हे ऑइल. त्यानंतर मायनर कंपोनंट्स. मायनरमध्ये 2 कंपोनंट्स. तर पहिला असेल मायनर कंपोनंट्स इज, फर्स्ट वन इज विटॅमिन्स. ओके, विटॅमिन्स किती प्रकारचे असतात? A, B, C, D, E and K. These are the types of vitamins or vitamins. म्हणजे व्हायटल अमाइन्स, जे बॉडीसाठी गरजेचेच आहेत, ज्याची कमतरता झाली किंवा जास्त घेतले तर त्याच्यापासून आपल्याला बॅड रिझल्टच मिळणार. म्हणून काय? प्रमाणामध्ये सर्व काही असावं म्हणतात ना, म्हणून हे विटॅमिन्स. याची कमतरता जमत नाही आणि जास्त असतील तरी जमत नाही. विटॅमिन्स, तर विटॅमिन्समध्ये असतील, एक असेल फॅट सोल्युबल. ओके, विटॅमिन्स 2 प्रकारचे काय? फॅट सोल्युबल असेल A, D, E, K. त्यानंतर नेक्स्ट आहे वॉटर सोल्युबल म्हणजे पाण्यात विरघळणारे. कोण आहे? B and C. दीज आर दी वॉटर सोल्युबल. विटॅमिनच्या नंतर नेक्स्ट वन इज मिनरल्स. हे सुद्धा काय? कमी प्रमाणात पाहिजे. जसं की आपण मीठ खातो, सोडियम क्लोराईड, पोटॅशियम, कॅल्शियम जे आपल्या दुधामध्ये असतं, हे डिफरंट टाईपचे मिनरल्स आहे. का कोणी कॅल्शियमची गोळी सांगितली, मग कॅल्शियम 1 किलो आणलंय, रोज 100 ग्राम खाते? असं नाही. साखरसुद्धा रोज खाते का 100-200 ग्राम? कोणी नाही. स्वीटनर आहे ते, पण त्याच्यामध्ये सुद्धा काही केमिकल्स असतील, म्हणजे काही मिनरल्स असतील. हे मिनरल्ससुद्धा कसे असतील? फूडमध्ये कमी प्रमाणात लागतील आपल्याला, एकदम कमी. मग हे मिनरल्स. त्यानंतर याच्या सोबतच, या फूडच्या सोबतच अजून काय पाहिजे? वॉटर फॉर मेटाबॉलिक प्रोसेसेस. ज्या काही बॉडीमध्ये मेटाबॉलिक प्रोसेसेस होतात त्यांच्यासाठी वॉटर गरजेचं आहे. नेक्स्ट अजून दुसरं काम काय वॉटरचं? फर्स्ट फंक्शन झालं आहे. सेकंड, प्रिव्हेंट डिहायड्रेशन. बॉडीमधलं जे काही डिहायड्रेशन म्हणजे बॉडीमधलं जे काही वॉटर लॉस होतं आहे उन्हाळ्यामध्ये, जर समजा तुम्ही उन्हात काम करत असाल तर डिहायड्रेशन, किंवा ओमिटिंग वगैरे असेल तर डिहायड्रेशन. मग त्यांना काय देतो आपण? ज्यांना उलटी संडास झाली त्यांना पाणी. ओके, ORS, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. हे काय कमी करतं? डिहायड्रेशनला रिकवर करण्यास मदत करतं. ओके, नेक्स्ट पॉईंट. इथपर्यंत समजलं आपल्याला काय फूड गरजेचं आहे. फूड काय प्रोव्हाइड करतं आहे? एनर्जी अँड ऑर्गॅनिक कंपोनंट्स और मॉलिक्युल्स का ऑर्गॅनिक न्यूट्रियंट्स फॉर द ग्रोथ अँड रिपेअर ऑफ द बॉडी टिश्यू. फूडचे कंपोनंट्स किती? 3 कंपोनंट्स. कोणते? फूडचे 2 कंपोनंट्स, मेजर कंपोनंट्स अँड मायनर कंपोनंट्स. मेजरमध्ये कोण? कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट. मायनरमध्ये विटॅमिन्स, मिनरल्स, सोबतच कोण आहे? वॉटर. त्यानंतर जे काही हे मॉलिक्युल्स असतील, या मॉलिक्युल्सला म्हणणार आपण बायो मॅक्रो मॉलिक्युल्स. बायो म्हणजे लिव्हिंग, मॅक्रो म्हणजे मोठे, मॉलिक्युल्स म्हणजे त्याचे घटक. बायो मॅक्रो मॉलिक्युल्स म्हणजेच काय? समजा ही कार्बोहायड्रेट इज अ मॅक्रो मॉलिक्युल्स, प्रोटीन्स इज ऑल्सो मॅक्रो म्हणजे लार्ज साईजचा मॉलिक्युल, अमायनो ॲसिड इज अ मायक्रो मॉलिक्युल्स.
मग कुणी असं करतं का, पोळी घेतली, एक भाकर घेतली, तोंडात टाकली, गिळून, पाणी घेतलं, गिळून टाकली, असं होतं का? नाही. मग काय करावं लागेल, जे काही फूड असेल या फूडला कॉम्प्लेक्स म्हणजे ब्रेकडाऊन करावं लागेल. म्हणजेच काय, जे काही याची साईज मोठी असेल साईज छोटी करावं लागेल त्याची. एक तर कशाने करणार, दातांनी करणार. दुसरं काय वापरणार, बॉडीमधली सलायवा म्हणजेच बायोकेमिकल सिक्रिशन्स, बायोकेमिकल्स. मग हे जे काही बायो मॅक्रोमॉलिक्युल्स कॅनॉट कांट ॲब्झॉर्ब ॲज इट, हे बॉडीमध्ये जशाच्या तसे ॲब्झॉर्ब होणार नाहीत. म्हणजेच काय नाही, काय करावं लागेल, कन्वर्जन ऑफ कॉम्प्लेक्स फॉर्म ऑफ फूड, जे काही कॉम्प्लेक्स फॉर्म आहे म्हणजे मॅक्रोमॉलिक्युल, पोळी किंवा भाकर एकदम कॉम्प्लेक्स आहे, त्याला काय करावं लागेल, बारीक बारीक तुकडे करावे लागतील, म्हणजे बारीक बारीक पार्टिकल्स करावे लागतील. म्हणजेच कन्वर्जन ऑफ कॉम्प्लेक्स फॉर्म ऑफ फूड इनटू सिंपल ॲब्झॉर्बेबल form into simple absorb by mechanical and biochemical process, याला म्हणतो आपण, is known as digestion or is called as digestion. याला डायजेशन म्हणतात. गॉट इट. काय केलंय, जे काही बायो मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत, हे बायो मॅक्रोमॉलिक्युल्स याचं कन्वर्जन केलंय बायो मायक्रोमॉलिक्युल. ओके, हे बायो मॅक्रोमॉलिक्युलचं कन्वर्जन कशामध्ये केलंय, सिंपल आणि ॲब्झॉर्बेबल, सिंपल साधे आणि ॲब्झॉर्ब होणारे, कुठून, आपल्या डायजेस्टिव्ह ट्रॅकमधून ॲब्झॉर्ब झाले पाहिजे. जर एखाद्याने गोटी, माहिती आहे गोटी खेळायची, खडा किंवा गोटी खाल्ली तर ती ॲब्झॉर्ब होते का, ब्लडमध्ये जाते का नाही, ती डायजेस्टिव्ह ट्रॅकच्या थ्रू बॉडीच्या आउटसाईड निघून जाते. बरोबर. म्हणजेच हे काही कॉम्प्लेक्स फूड आहे, याचं काय करायचं आहे, सिंपल आणि कसं, ॲब्झॉर्बेबल बाय मेकॅनिकल म्हणजे काय, बाय युजिंग टीथ. दात काय करतील त्याला, फूडला थोडं तुकडे कुस करतील, म्हणजे बारीक करतील त्याला, एकदम बारीक पार्टिकल. त्यानंतर बायोकेमिकल म्हणजे काय, सलायवा त्याच्यामध्ये मिक्स होईल, आणि सलायवा सुद्धा जसं की ॲसिड टाकल्यामुळे काय होतं, कपडे जळून जातात, त्याच प्रकारे इथं सुद्धा केमिकल्स, एन्झाईम्स तयार होतील. आपली जी सलायवा ती सुद्धा काय करेल, त्याचं ब्रेकडाऊन करेल. अँड धिस प्रोसेस इज कॉल्ड डायजेशन. म्हणजेच काय, डायजेशनमध्ये कॉम्प्लेक्स कन्वर्ट टू दी सिंपल ॲब्झॉर्बेबल फॉर्म. मग ही डायजेशन प्रोसेस सिंपल तर नसेल, घेतलं, खाल्लं, पिल्लं आणि एकदम झोपी जातो, म्हणजे बॉडीमध्ये काहीच होत नाही असं तर नसेल. त्याच्यामध्ये डिफरंट टाईपच्या प्रोसेसेस होतात कुठं, आपल्या डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये. मग लिहू आपण याच्यामध्ये स्टेप्स कोणत्या असतील. जी काही डायजेस्टिव्ह ट्रॅक असेल, या डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये फूड येते, ब्रेकडाऊन होते, डायजेस्ट होते, ॲब्सॉर्ब होते, ॲसिमिलेशन होते, एक्सक्रिशन होते. म्हणजे ह्या स्टेप्स कोणत्या असतील हे पाहूयात आपण. सो नेक्स्ट पॉइंट इज स्टेप्स ऑफ डायजेशन. प्रोसेसेस कोणत्या असतील, प्रोसेसेस. सो देर आर 5 processes. किती प्रोसेस आहेत, 5 steps or 5 stages. तर याच्यामध्ये फर्स्ट प्रोसेस असेल, काय घ्यायला लागेल, फूड घ्यायचं आणि गिळायचं त्याला, म्हणजे इंजेस्ट करायचं आहे. म्हणजे फर्स्ट वन इज इंजेशन, नॉट इंजेक्शन, इट इज दी इंजेशन. तर इंजेशन म्हणजे काय, इंजेशन मीन्स intake of food,
इंटेक ऑफ फूड कुठं इन डायजेस्टिव्ह ट्रॅक म्हणजे फूड खाणे इंटेक करणे त्याला. आता इथं लिहायची गरज आहे का डायजेस्टिव्ह ट्रॅक नाही म्हणजे फूड कुठे घेतो आपण माउथच्या थ्रू घेणार इंटेक ऑफ फूड. सेकंड वन इज डायजेशन. सेकंड स्टेप इज डायजेशन. तर व्हॉट इज बाय डायजेशन? डायजेशन मीन्स breakdown or hydrolysis of complex food into simple absorbable form. जे कॉम्प्लेक्स फूड आहे त्याचं ब्रेकडाऊन करायचं आहे किंवा हायड्रोलिसिस करायचं आहे कशामध्ये? सिंपल ॲब्झॉर्बेबल फॉर्ममध्ये. नेक्स्ट थर्ड स्टेप और थर्ड प्रोसेस इज ॲब्झॉर्प्शन. म्हणजेच काय? ॲब्सॉर्प्शन ऑफ digested food into blood. हे ब्लड मध्ये घ्यायचं नंतर इंटू दी ब्लड. डायजेस्ट केलेलं फूड कुठे घ्यायचं? ब्लड मध्ये. नेक्स्ट फोर्थ वन इज ॲसिमिलेशन. तर ॲसिमिलेशन म्हणजे काय? use of digested food for protoplasm building. जे काही डायजेस्ट केलेलं फूड आहे ते ॲब्सॉर्ब झालं. ॲब्सॉर्ब केलेलं फूड यूज करायचे फॉर द प्रोटोप्लाझम बिल्डिंग इज कॉल्ड ॲसिमिलेशन. नेक्स्ट फिफ्थ वन इज इजेशन. सो इजेशन मीन्स एक्झिट ऑफ और जे काही एक्सक्रिशन जे काही अनवॉन्टेड फूड आहे म्हणजे नॉन यूज केलेलं जे काही ॲब्सॉर्ब न झालेलं फूड आहे this food is excreted outside the body is called excretion. Excretion of undigested food outside the body is called egestion. These are the 5 steps or processes involved in the complete digestive system. So next point पाहू आपण digestive system, human digestive system or parts of the human digestive system. Okay, so first note down this. Okay, so next point is digestive system. तर या डायजेस्टिव्ह सिस्टमचे ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टमचे 2 पार्ट्स असतील. 2 पार्ट्स. तर ह्युमन इट कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स दॅट इज असे पार्ट्स किती? 2. फर्स्ट वन इज डायजेस्टिव्ह tract or alimentary canal. Digestive tract, it is also called alimentary canal or it is also called nourishment canal. Second one is second parts of the digestive system is accessory glands. तर ह्या डायजेशनला हेल्प करणाऱ्या ग्लँड्स कोणत्या असतील किंवा म्हणजेच
डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये या पूर्णचे पूर्ण प्रोसेस करण्यासाठी मदत करणाऱ्या ग्लँड्स असतील. दीज आर दी 3 ग्लँड्स. फर्स्ट वन इज लिव्हर. लिव्हर इज दी लार्जेस्ट ग्लँड इन आवर बॉडी. लिव्हरच्या नंतर नेक्स्ट वन इज पॅनक्रिया. म्हणजे स्वादुपिंड. यकृत, लिव्हर मीन्स यकृत, पॅनक्रिया म्हणजे स्वादुपिंड. त्यानंतर सॅलिव्हरी ग्लँड्स. दीज आर दी accessory glands that help in the digestion of the food or complete these 5 processes. तर पण आपण ह्युमन डायजेस्टिव्ह ट्रॅक आणि याचे कंपोनंट्स पाहू आपण. तर फर्स्ट सी दी ह्युमन डायजेस्टिव्ह ट्रॅक आणि याचे पार्ट्स कोणते कोणते दिल म्हणजे आपल्याला इथं डायजेस्टिव्ह ट्रॅकचे पार्ट्स इझिली समजून जातील. So this is the mouth, head, these are the eyes, this is eyes, त्यानंतर this is the head. तर या ठिकाणी काय काय असेल. फर्स्ट दिस इज दी नोज, नॅझल कॅव्हिटी. या ठिकाणी असेल ही नॅझल कॅव्हिटी, नोज नॅझल कॅव्हिटी. दिस नॅझल कॅव्हिटी असेल. त्यानंतर याच्या ठिकाणी इथं असेल ओरल कॅव्हिटी. दिस इज दी ओरल कॅव्हिटी. दिस इज नॅझल कॅव्हिटी. दिस इज माउथ और ओरल कॅव्हिटी. ओरल कॅव्हिटी हे असेल नोज. दिस इज माउथ. ओके. नेक्स्ट त्यानंतर हे दोन्ही एका ठिकाणी ओपन होतील आणि या ठिकाणी ह्याला म्हणतो आपण फॅरॅंक्स. नेक्स्ट या ठिकाणी 2 ट्यूब असतील. एक आपल्या फ्रंट साईडला ट्यूब असते, ही एक ट्यूब, आणि या फ्रंट साईडची ट्यूब जाईल कुठं लंग्समध्ये, आणि याच्या बॅक साईडला एक ट्यूब असते. दिस इज दी अनदर ट्यूब. ओके. दिस ट्यूब इज कॉल्ड esophagus. Next, this esophagus is open into the stomach. This is the stomach. मग या स्टमकच्या नंतर देर इज द प्रेझेन्स ऑफ ह्या प्रकारचं एकदम कॉइल पार्ट असेल. दिस कॉइल पार्ट इज कॉल्ड इंटेस्टाइन. दिस इज द कॉइल पार्ट. ओके. मग इंटेस्टाइन परत 2 प्रकारचे, एक स्मॉल इंटेस्टाइन, त्यानंतर हे इंटेस्टाइन इथून असं कंटिन्यू होईल. ओके. अँड दिस इज दी एक इंटेस्टाइन, दुसरं लार्ज इंटेस्टाइन. इंटेस्टाइन या ठिकाणी एक, दिस इज दी रेक्टम, आणि इथून बॉडीच्या आउटसाइड फूड टाकलं जाईल. ओके. दिस इज दी आउटसाइड ओपनिंग. तर पार्ट्स कोणते कोणते असतील याच्यामध्ये इसोफेगस नंतर दिस इज दी स्टमक. स्टमकच्या नंतर दिस इज दी इंटेस्टाइन. कोणतं? स्मॉल इंटेस्टाइन. स्मॉल इंटेस्टाइनच्या नंतर कोण आहे? दिस इज दी लार्ज इंटेस्टाइन. आणि लार्ज इंटेस्टाइनच्या नंतर लास्ट वन इज ॲनस. म्हणजे फूडची एंट्री कुठं होईल? माउथपासून होईल. तर पहा आपण पार्ट्स ऑफ डायजेस्टिव्ह ट्रॅक. फर्स्ट कुठून येईल? फूड, माउथ. माउथच्या नंतर कुठे जाईल? फूड. माउथच्या नंतर कुठे जाईल? समजा ओरल कॅव्हिटी और बक्कल कॅव्हिटी, टीथ, टंग, ते सर्वच्या सर्व पार्ट्स असतील. माउथमधून जाईल फॅरॅंक्स. फॅरॅंक्सच्या नंतर कुठे जाईल?
esophagus, ट्यूब लाईक पार्ट. नेक्स्ट इसोफेगस मधून कुठे जाईल नंतर स्टमक. नेक्स्ट स्टमक मधून फूड जाईल कुठं स्मॉल इंटेस्टाइन. मग स्मॉल इंटेस्टाइनचे 3 पार्ट्स असतात. स्मॉल इंटेस्टाइनचे किती 3 पार्ट्स. फर्स्ट वन इज इथंच पाडलो आपण पार्ट्स किती 3 पार्ट्स. फर्स्ट वन इज डिओडेनम, सेकंड वन इज जेजुनम and third one is ileum. मग स्मॉल इंटेस्टाइन मधून फूड जाईल कुठं नंतर नेक्स्ट जाईल कुठं तर इंटू दी लार्ज इंटेस्टाइन. लार्ज इंटेस्टाइनचे परत डिफरंट पार्ट्स असतात. कोलॉन्स मध्ये कोणतं असेल असेंडिंग कोलॉन, ट्रान्सवर्स कोलॉन, डिसेंडिंग कोलॉन, सिग्मॉइड कोलॉन, रेक्टम. म्हणजे आपण इथं कोणते पार्ट्स कोलॉन अँड रेक्टम. नेक्स्ट लार्ज इंटेस्टाइनमधून नंतर फूड जाईल आउटसाइड द बॉडी इन टू दी ॲनस आणि ॲनसच्या थ्रू बॉडीच्या आउटसाइड फूड टाकलं जाईल. तर ही झाली डायजेस्टिव्ह ट्रॅक, एलिमेंटरी कॅनल और नरिशमेंट कॅनल. नरिशमेंट प्रोव्हाइड करणारा कॅनल आहे. जर एखाद्याचं वजन कमी असेल त्याला डायरेक्टली काय सांगतात अरे खात पीत जा थोडं. नरिशमेंट कम्प्लिटली म्हणजेच हे नरिश करणारं कॅनल आहे. हेन्स इट इज कॉल्ड नरिशमेंट कॅनल. नंतर लिव्हर कुठं असतं तर दिस इज या ठिकाणी लिव्हर असेल, याच्या पर या ठिकाणी लिव्हर असेल. दिस इज दी लिव्हर. ओके या ठिकाणी इथं पॅनक्रिया असेल, पॅनक्रिया इथे. नंतर सॅलरी ग्लँड्स आपल्या माउथमध्ये सॅलरी ग्लँड्स असेल. ओके so this is the gross idea about the digestive system of humans. तर आपण नेक्स्ट लेक्चरला ॲक्च्युअल डायजेस्टिव्ह सिस्टम पाहूयात किंवा एलिमेंटरी कॅनलचं स्ट्रक्चर और नरिशमेंट कॅनलचं स्ट्रक्चर वन बाय वन. सो ओके विल स्टॉप हिअर. सी इन नेक्स्ट पॉइंट, सी इन दी नेक्स्ट लेक्चर.